नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का की तुमच्या दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू का बनते? कल्पना करा, तुम्ही सकाळी उठत आहात आणि तुमच्या मनात सर्वात पहिली गोष्ट तुमच्या आजच्या कामाबद्दल नाही, तुमच्या ध्येयाबद्दल नाही, तुमच्या स्वप्नाबद्दल नाही, तर फक्त तिच्याबद्दल आहे. तिचा चेहरा, तिचा आवाज, तिचं हसणं, तिची कमी तुम्हाला सतत जाणवते. तुम्ही गुपचूप आपला फोन तपासा, एखादा मेसेज आला असेल, अशा आशेने तुम्ही तुमच्या शेवटच्या संभाषणाला शब्दशः पुन्हा एकदा मनात खेळवता. जणू काही त्यात लपलेला अर्थ शोधत आहात. तुम्ही जेवण करत असताना, काम करत असताना आणि झोपण्याचा प्रयत्न करत असताना ती व्यक्ती तुमच्या विचारांमधून कधी जाण्याचा नावच घेत नाही. मित्रांनो, मग तुम्ही स्वतःला तो निर्णायक प्रश्न विचारता जो तुमच्या जागी प्रत्येकजण विचारतो, हे प्रेम आहे का? बऱ्याच लोकांसाठी उत्तर देणं सोपं वाटतं. ती फक्त रासायनिक सवय नसते, तर तो लगाव, अटॅचमेंट. लगाव हा प्रेमापेक्षा वेगळा आहे. लगाव म्हणतो, मला तुझी गरज आहे जेणेकरून मी पूर्ण होऊ शकेन. प्रेम म्हणतं, मी स्वतःमध्ये पूर्ण आहे आणि माझी मी पूर्णता तुझ्यासोबत वाटून घेण्याचा निर्णय घेतो. लगाव म्हणतो, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. प्रेम म्हणतं, तू माझ्यासोबत असलास की मी अखंड राहीन. जर त्यांच्याबद्दलचे तुमचे सततचे विचार, चिंता, भीती, अवलंबित्वाच्या भावना घेऊन येत असतील तर ते प्रेम नाही, तो लगाव आहे. आणि हा लगाव धोकादायक असतो, कारण तुम्ही जितके जास्त जोडले जाता तितके तुम्ही स्वतःला गमावून बसता. आणखी एक गोष्ट, कधी कधी जे तुम्ही त्यांच्यासोबत असताना होता, ती हसण्याची, लक्ष देण्याची आणि महत्त्वाची वाटण्याची भावना, तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही, तुम्ही त्या आठवणीवर प्रेम करता. ती व्यक्ती जवळ असताना आयुष्य कसं वाटत होतं, त्यामुळेच तो विचार कधीच संपत नाही. आणि एक दुःखद सत्य हे आहे की अनेकदा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही, ती व्यक्ती खरी नसतेच. हो, अस्तित्वात आहे, पण तुमच्या मनात तिचं रूप आहे, ती एक कल्पना आहे. मित्रांनो, तुम्ही त्यांना परिपूर्ण मानता, तुम्ही त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करता, तुम्ही त्यांच्याबद्दल एक अशी कथा तयार करता जी तुमची वास्तवात नाही आहे. तुमचा मेंदू त्यांना आदर्श साथीदार बनवतो, जो तुम्हाला वाचवेल, तुम्हाला मित्रांनो पूर्ण करेल, सगळं ठीक करेल. आपण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्याच कल्पनेवर प्रेम करत असता. आणि कल्पना खूप शक्तिशाली असते, कारण वास्तविकता निराश करू शकते, पण कल्पना कधीच नाही. तर मित्रांनो, आता थोडं कठोर सत्य बोलूया. कधी कधी तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, याचं कारण ते नसतात तर तुम्ही असता. कारण तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील शांतता खूप जड वाटते, कारण तुमच्या स्वतःच्या हृदयातील एकाकीपणा सहन करणं कठीण वाटतं. कारण जर त्यांच्याबद्दलचा विचार करायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःला सामोरे जावे लागेल. म्हणूनच तुमचा मेंदू त्यांना चिटकून राहतो, त्या प्रेमामुळे नाही, तर भटकून जाण्यासाठी. म्हणून रिकामेपणाची भीती, शांततेची भीती, एकटं राहण्याची भीती, इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कधी कधी आपण कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, कारण गोष्ट अपूर्ण राहिलेली असते. ती न बोललेली वाक्य, ती न मिळालेली उत्तरं, तो कधीच न मिळालेला शेवट मेंदूला अपूर्ण कथा आवडत नाहीत. म्हणूनच आपण ती चर्चा वारंवार मनात खेळवतो. आपण विचार करतो, आणखी एक संधी मिळाली असती तर मी काय बोललो असतो. पण मी तुम्हाला सांगते, तो शेवट त्यांच्याकडून नाही येत, तो तुमच्याकडून येतो. तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्यांची गरज नाही आहे. तुम्ही स्वीकार निवडू शकता आणि तो स्वतःला मुक्त करू शकता. आता प्रश्न हा आहे की जर हे सगळं प्रेम नाही तर मग प्रेम काय आहे? प्रेम शांत आहे, प्रेम स्थिर आहे. प्रेम तुमचा मेंदू चोरत नाही, तेच त्याला आराम देतं. प्रेम म्हणजे कोणाबद्दल सतत विचार करणे नाही, तर प्रेम म्हणजे हे की जाणून घेणं आहे. ती व्यक्ती तुमच्या मनात नसली तरी ती तुमच्या हृदयात आहे. प्रेम गोंधळ निर्माण करत नाही, ते सुसंवाद निर्माण करतं. प्रेम तुम्हाला नष्ट करत नाही, ते तुम्हाला संतुलन देतं. याच प्रकारे तुम्ही फरक ओळखू शकता. पण जेव्हा तुम्ही विचारांच्या न संपणाऱ्या चक्रात अडकता, तेव्हा काय करायचं इथे